नमस्कार मित्रांनो, स्वागतम. मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जेव्हा रमा घरी येते तर माई तिथे बसलेलीच असते आणि घरी आल्यानंतर आल्या ती आता रमाला खूप त्रास देत असते. तिचे हात वगैरे धरून तिला विचारते की अगं पोट्टे, कुणाला भेटायला गेली होती, त्या अक्षयला का? आणि काय काय तुझ्या ह्या टकुऱ्यात काय सुरू आहे आणि नक्की तुझं काय चाललं, कसला विचार करतेस तू इथे, कसला? म्हणून ती रमाला इतका त्रास देत आहे तर रमा खूप रडत आहे आणि लगेच ती माईंचे पाय धरते आणि म्हणते की प्लीज या सगळ्यातून मला मोकळं करा, या वचनातून मला मुक्त करा आणि ह्या सगळ्यातून मला मुक्त करा, कारण मी अक्षयशिवाय नाही जगू शकत आणि प्लीज माझा श्वास इथे गुदमरत आहे, प्लीज मला ह्या सगळ्यातून मुक्त करा. म्हणून रमाने आता माई समोर हात अगदी जोडलेले असतात आणि त्या माईने आता रमाच्या हातातील मंगळसूत्र सुद्धा हिसकावून घेतलेलं आहे. तेव्हा आता माई इतक्या दात खात असतात. दात खाऊन आता त्या रमाला म्हणतात की अगं पोट्टे, शेवटी तू तुझा रंग दाखवलास. तू तर साईवर प्रेम असल्याचं नाटक करत होती आणि आता तू बघत राहा की मी हे सर्व नाही होऊन देणार, मी हे सर्व नाही होऊन देणार. तेव्हा आता रमा रडतच खूप जोरात ओरडते, तुम्ही एकदा ऐकून तरी घ्या की मला सर्व काय म्हणायचं आहे. तेव्हा आता माई इतक्या दात खाऊन ओरडते की मी तुला सांगितलं की हे सर्व मी नाही होऊन देणार. आणि हे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, कारण साईला जर तुला खुश करायचं असेल तर अक्षयला मात्र दुःखी ठेवावं लागेल आणि हीच ती नियती आहे, कळले ना तुला हे सर्व. आणि आता मात्र हे मंगळसूत्र आहे तर ते हातामध्ये घेऊन आता माई जोराने ते मंगळसूत्र फेकून देते आणि तेव्हा आता रमा लगेच अगदी जोरात आई असं ओरडते आणि रमाचं मात्र हे बघणारं स्वप्न आहे. रमा अगदी जोरात झोपेतून उठते आणि ओरडते, किंचाळते आणि आपल्या हातात असणारं ते मंगळसूत्र आहे तर ते मंगळसूत्र पाहते आणि तेव्हा तिच्या जीवात जीव येतो. तर अण्णा ही सर्व रमाची अवस्था बघत आहे. तेव्हा मात्र आता ते मंगळसूत्र आपल्या हातामध्ये घट्ट पकडून रमा मात्र जेव्हा समोर बघते तेव्हा आता अण्णा तिथे समोर उभे आहे, तिला दिसतात. म्हणून ती लगेच आता कावरी बावरी होते आणि आता अण्णांना विचारते की अण्णा तुम्ही कधी आलात. आणि आता तेवढ्यात मात्र माई फोनवरच बोलत येत असते की आता ती अक्षयला भेटायला गेली आहे आणि एकदा की ती घरी आली तर मी तिला चांगलीच झापते. म्हणून आता अण्णा हे रमाकडे पाहत असतात. रमा मात्र आता खूप घाबरते. माई लगेच फोन ठेवतात आणि रमाला म्हणतात की काय गये पोट्टे. तेव्हा अण्णा माईला अगदी हात वर करून शांत राहायला सांगतात आणि स्पष्ट म्हणतात मला रमाशी बोलायचं आहे आणि ते सुद्धा एकांतात बोलायचं आहे. तेव्हा आता माई म्हणते की हे बघा अण्णासाहेब, जे तुम्हाला बोलायचं आहे तर ते माझ्या समोरच बोला, माझ्यासमोरच होऊन जाऊन द्या. तेव्हा आता अण्णा माईवर ओरडून म्हणतात की एकदा मी तुम्हाला मराठीत सांगितले, ते तुम्हाला नाही कळत का? मला माझ्या मुलीशी एकांतात बोलायचं आहे. आता मात्र अण्णा खूप रागानेच म्हणतात. माई लगेच अण्णाकडे बघत असते. अण्णा म्हणतात की हे बघा, तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर तो प्रॉब्लेम आपण नंतर सॉल्व्ह करूयात, कळले ना तुम्हाला आता हे सर्व. मग जा आतमध्ये, मला माझ्या मुलीशी बोलायचं आहे. तेव्हा आता अण्णा रमाला चल असं म्हणतात. आता ते रूम मध्ये बोलायला जाणार आहे आणि आता रमा पाहतच असते. अण्णा पुन्हा रमाला चल असं म्हणतात. तेव्हा रमा उठते आणि अण्णांसोबत आपल्या रूम मध्ये निघून जाते. माई मात्र आता हे सर्व रागाने पाहत असते. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे अक्षय, सोरा आणि शशिकांत एका रूम मध्ये असतात. शशिकांत सोराला विचारतो, सांग तू प्लॅन केला होता त्याने काय झालं, रमा आली का परत? त्यावरती अक्षय तर विचारतच असतो. तर शशिकांत म्हणतो की अक्षय, तुझा तो ब्रेकअप प्लॅन आहे तर तो मात्र अगदी सक्सेस फेल गेलेला आहे, आले ना तुझ्या लक्षामध्ये? उलट रमा मात्र जास्त दुःखी होऊन गेलेली आहे, लक्षात घे. आता शशिकांत खूप रिॲक्ट होत असतो. तर सोरा म्हणते की काका हे बघा, अगोदर तुम्ही शांत व्हा, सगळं काही नीट होईल. तेव्हा आता शशिकांत रागाने सोराला म्हणतो की तू तर काही बोलूच नको, कारण या फालतू प्लॅनला तू सुद्धा सहमत होती. त्यावरती सोरा म्हणते की काका हे बघा, अजूनपर्यंत आपला प्लॅन फ्लॉप झालेला नाही, कारण आता त्यासाठी रमाला थोडासा वेळ तर आपण द्यायलाच हवा. त्यावरती आता शशिकांत म्हणतो की अगं पण वेळ कशासाठी हवा आहे? जर आता अक्षयला थांबवायचं असतं तर रमाने अक्षयला मिठी मारली असती आणि स्वतः तिला अगदी हात धरून थांबवलं असतं आणि मिठी मारून ती अक्षयला जवळ खूप रडली असती. पण तसं काही झाले का? नाही ना, तसे काहीच झाले नाही. उलट मात्र रमा त्याच्या नाकावर टिचून तेथून निघून गेली. तेव्हा सोरा विचारते की मग आता यापुढे काय करायचं? तेव्हा शशिकांत डायरेक्ट म्हणतो की लग्न म्हटल्यानंतर आता सोरा आणि अक्षय या दोघांना तर धक्काच बसतो. तर शशिकांत पुढे म्हणतो की अगं हे पण खोटं लग्न करायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला तुमचं जे काही आहे प्री वेडिंग फोटोशूट करायचं आहे. तर आणि तुमच्या दोघांचे फोटो आहे तर ते फोटो एकत्र बघून आता रमाचा जीव अगदी कासावीस व्हायला पाहिजे आणि ते सर्व बघून ती
खूप जलद झाली पाहिजे यासाठी आपल्याला हे सर्व करायचं आहे. तेव्हा लगेच आता अक्षय तर विचारात पडतो, पण सोरा म्हणते की काका हे बघा, प्रेमाच्या नाटकामध्ये हे सर्व काही ठीक होतं, आता लग्नाची विधी आणि प्री वेडिंग फोटोशूट हे जरा जास्तच होतंय. त्यावरती आता शशिकांत म्हणतो की नाही तरी सुद्धा आपल्याला करावं तर लागेल. सोरा तू समजून घे बरं, आणि हे बघ हारलेली बाजी जर आपल्याला जिंकायची असेल तर हे करावंच लागेल. आणि लक्षात घे अगं हे प्रेमाचं युद्ध आहे, आणि हे बघ प्रेमात आणि युद्धात सगळं काही माप असतं. काही झाले तरी रमाला आपली बॅग घेऊन शेवटी या घराचा उंबरठ्यावा ओलांडावाच लागेल. शेवटी ती येथे या घरात येईलच. तेव्हा आता अक्षय ह्या सगळ्या प्लॅनचा विचार करत असतो आणि शशिकांतकडे पाहत असतो. त्यानंतर मात्र आता अण्णा इकडे रमाला घेऊन आपल्या रूममध्ये जेव्हा आलेले असतात तर आता रमाच्या हातामध्ये ते बॅग देतात आणि रमाला म्हणतात की बॅग भर. त्यावरती मात्र आता रमा विचारते की अण्णा काय झालं, तर अण्णा म्हणतात की स्वतःच्या भावनांशी तू लपंडाव का खेळते रमा. तेव्हा आता रमा विचारते की अण्णा तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे, मला काही कळत नाही. त्यावरती अण्णा म्हणतात की रमा स्वतःला फसवणं आता तरी बंद कर. हे बघ आता असे डोळे उघड आणि स्वतःच्या मनामध्ये असं डोकावून बघ की नक्की, आणि तुला कळेल की अक्षय बरोबर आता म्हणजे अक्षयला सोडून तू इतर कुणाबरोबर सुखी नाही होऊ शकणार. या प्रश्नाचं उत्तर तुला स्वतः मिळेल. आणि हे बघ रमा आता हे सर्व मला सुद्धा कळालेलं आहे हे लक्षात घे. आणि हे बघ रमा मी तुम्हाला देवळामध्ये पाहिलं, तुम्ही गेला होतात ना. आता हे अगदी ऐकल्यानंतर रमाला तर धक्काच बसतो. ती अण्णाकडे पाहायला सुरुवात करते. एकमेकांचा जेव्हा तुम्ही दोघंही निरोप घेत होता तेव्हा मात्र तुझ्या चेहऱ्यामागचं जे दुःख आहे तर ते अगदी लपवण्याचा तू खूप प्रयत्न करत होती, तरी सुद्धा तुझ्या ह्या बापाच्या नजरेतून मात्र ते नाही निसटलं. परमेश्वराने तुमच्या नात्याला दिलेला कौल सुद्धा मी पाहिला. आणि हे बघ रमा जर नियतीने ठरवलं असेल की रमा आणि अक्षय वेगळे नाही होऊ शकत आणि त्यांनी एकत्रच राहिले पाहिजे, आता तुम्ही कितीही नियतीच्या विरुद्ध जाऊन प्रयत्न केला वेगळं होण्याचा तरी सुद्धा तुमच्या वाटा आहे त्या सतत एकत्र येणार आहे. तर त्यावरती रमा म्हणते की अहो पण नियतीनेच अण्णा आम्हाला अगोदर लांब केलेला आहे, म्हणून आता आम्ही येथे आहोत एकमेकांपासून लांब, अगदी एकमेकांपासून दूर. त्यावरती अण्णा रमाला समजावतात की रमा परमेश्वर त्याच लोकांची परीक्षा घेत असतो ज्या परीक्षेतून ते अगदी सक्सेस होणार आहेत. पुन्हा मात्र सक्सेस होऊन आता आपल्या प्रेमात खंबीरपणे उभे राहतात. आणि हे बघ बाळा तुमचं प्रेम अगदी हिऱ्यासारखं आहे, त्याच्यावरती जितके घाव पडतील जितके पैलू पडतील तरी सुद्धा ते जास्त जास्त चमकणार आहे. त्यामुळे हे बघ रमा तू माझा ऐक, मी तुला स्वतः सांगतो आता इतर कसलाही विचार तू करू नकोस, फक्त आणि फक्त स्वतःचा आणि स्वतःच्या सुखाचा विचार कर. आणि तुझं सुख मात्र अक्षयमध्ये दडलेलं आहे, त्यामुळे मी तुला आज परवानगी देतो की तू अक्षयकडे परत जा. हे बघ साईचं सुद्धा आता तू विचार करू नकोस, कारण हे बघ तू जर तुझ्या संसारात सुखी नाही झाली तर तू साईला कसं सुख देणार आहे बरं. आणि हे बघ मुली आज मी तुला अगदी सांगतो, कारण तुझे सख्खे वडील जरी जिवंत असते तरी सुद्धा मात्र त्यांनी तुझा हात अक्षयच्या हातामध्ये दिला असता हे सत्य आहे. आणि मी सुद्धा अगदी तुझ्या वडिलांच्या नात्याने मात्र तेच करण्याचा प्रयत्न करत आहे. आता रमा अण्णांचे हात पकडते आणि म्हणते की अण्णा तुम्ही माझ्यासाठी सख्ख्या वडिलांपेक्षा काही कमी नाही. माझ्या आयुष्यामध्ये जे निर्णय तुम्हाला घ्यायचे आहे तर ते सगळे सख्खे अगदी हक्काने तुम्ही घेऊ शकतात, मी काहीही नाही म्हणू शकत. कारण आता मात्र तो निर्णय घेऊन मी काही उपयोग नाही करू शकत, आणि तिकडे जाऊन मात्र मी काय करू, अक्षय आणि सोराच्या लग्नाची तयारी करू का. किंवा आता अण्णा म्हणतात की अगं हे बघ अक्षय मात्र आता हे सोराबरोबर जे काही नाटक करतोय लग्नाचं ते तुला जळवण्यासाठी करत असेल, हे लक्षात घे तू. अक्षय सोराशी लग्न करायला तयार नसेल. आता रमा रडतच म्हणते की जर ते नाटक करत असते तर आमचा असा ब्रेकअप डे आहे तर ते साजरा करू, त्यांनी हे प्रेम लपवण्याचं नाटक केलं नसतं. काही झालं तरी आता मला हे सर्व मान्य करावंच लागेल. ते आता सोराचे झालेले आहेत, त्यांचं सोरावर प्रेम आहे, त्यामुळे मी त्यांच्यामध्ये नाही जाऊ शकत. आणि आता मात्र अक्षयचं प्रेम मात्र सोरावर आहे, त्यामुळे ते तिच्याच बरोबर लग्न करतील. आणि मला सुद्धा आता काही झाले तरी साईबरोबर लग्न तर करावंच लागेल, कारण माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. आता जेव्हा साईबरोबर लग्न करून त्यांच्या सुखातच शेवटी माझं सुख आहे. आता हे सर्व ऐकून आता अण्णांना तर धक्का बसतो, पण तरी सुद्धा अण्णा समजावतात. हे बघ बाळा माझं ऐक. तर रमा म्हणते की अण्णा प्लीज मी तुम्हाला म्हणते की इथून पुढे मात्र हा विषय आपल्यामध्ये नकोय, तुम्हाला आता माझी शपथ आहे. असे बोलून आता रमा रडतच तेथून निघून जाते. अण्णा म्हणतात की रमा ऐकून घे. त्यानंतर आता इकडे सोरा मात्र देवाला अगदी मनापासून प्रार्थना करते की देवा आता काहीतरी असा मार्ग काढ की या रमा आणि अक्षय या दोघांना एकत्र आण, नाहीतर त्यांच्या नादामध्ये माझा प्रॉब्लेम होऊ शकतो. प्लीज काहीतरी असं कर आणि या दोघांना शेवटी एकत्र आण बाबा. त्यानंतर आता इकडे अण्णा विचार करतात. अण्णांना आता खूप टेन्शन येते, कारण ही
मुलगी मला शपथ घालून निघून गेली. आता परमेश्वरा माझे हात बांधलेले आहेत. परमेश्वरा तुझे हात तर मोकळे आहेत. माझं खरं सुख कशात आहे हे तूच मात्र जाणतोस. आणि हे बघ तिला तिचं सुख आणि तिचं घर परत मिळून दे रे बाबा, एवढीच मी तुझ्याजवळ प्रार्थना करत आहे. तेव्हा आता अण्णा सुद्धा यासाठी तयार झालेले असतात. रमा आणि अक्षय या दोघांना एकत्र आणण्यासाठी. आता शेवटी रमा आणि अक्षय हे एकत्र येण्यासाठी अण्णा अगदी प्रयत्न करायला तयार होणार असतात. तर त्यानंतर आता इकडे तारा मात्र आता रमा आणि अक्षय जे मंदिरात भेटलेले आहे तर त्याचा तिने व्हिडिओ आणि सर्व काही अगदी हे शूटिंग करून ठेवलेले आहे आणि ती मात्र ते बघत असते आणि स्वतःशी हसत असते. मात्र तारा ही तो व्हिडिओ बघून इतकी खुश होते आणि म्हणते की ग्रॅमी अगं बघ ना, हा व्हिडिओ किती परफेक्ट झालेला आहे. आणि आता मात्र हे दोघं वेगळे झालेले आहे. हा व्हिडिओ तर मी आता आरोहीला दाखवेल आणि आरोहीला मी असं दाखवेल की तुझे आई बाबा कसे सेपरेट होत आहे. आणि आता आरोहीच्या मनामध्ये मात्र आणखीन त्यांच्या विरुद्ध भावना निर्माण करायच्या. आता असा जो काही गेम आपल्याला करायचा आहे की आता म्हणजे इतकी मजा येणार आहे की आता मात्र रमाला असं वाटेल की अक्षयच्या चुकीमुळे आता आरोही निघून गेली आणि अक्षयला असं वाटेल की रमाच्या चुकीमुळे आरोही निघून गेली. आता मात्र ती सगळं काही इरावतीला फोनवर सांगत असते आणि आर्था मात्र दरवाजात येऊन गुपचूप ताराचं सर्व काही बोलणं ऐकते. तारा म्हणत असते की अगं खरंच खूप भारी आहे आणि अगं ग्रॅमी तू इकडे बघायला हवी होती आणि ऍक्च्युली मात्र तू नाही ते बरं आहे, नाहीतर तुला सगळ्यांनी आरोपी धरलं असतं, तुला ब्लेम केलं असतं की हे सर्व तू केलंस म्हणून. तूच त्या आरोहीला शिकवलं, सगळं काही तूच तिच्या डोक्यामध्ये भरलं, हे जे काही आहे हे सगळं तूच केलं असतं आणि तुझ्यावरच आले असते असं मात्र हे खरं आहे. हे बघ ग्रॅमी हे सर्व बघण्यासाठी खूपच मजा येणार आहे आणि मी तुला सगळे काही अपडेट पाठवत राहते. तेवढ्यात मात्र आता अर्थ ऐकत असताना आता तिच्याकडून दरवाजा वाजतो. तारा घाईने आता उठते आणि रागरागाने बाहेर येऊन दरवाजा उघडते. आता दरवाजा उघडून अर्थही समोरच असते आणि आता अर्थाच्या हाताला धरते आणि तिला रागाने आत घेऊन येऊन तिला बेडवर ढकलून देते आणि म्हणते की काय आहे ग तुझं, सतत माझं बोलणं का चोरून ऐकण्याचा प्रयत्न करत असते. आणि हे बघ आता मात्र मला बोलून खूपच कंटाळा आलेला आहे आणि जे काही मी तुला बोलले ते मात्र तू बाहेर जाऊन काही सांगणार तर नाही ना. आणि मी तरी कशाला रिस्क घेते, एक काम कर, तू माझ्याच रूम मध्ये माझ्या सोबतच झोप. त्यामुळे आता प्रत्येक क्षणाला तू माझ्या ऑच खाली राहायचं, जोपर्यंत माझा हा प्लॅन सक्सेसफुल होत नाही तोपर्यंत तू माझ्या सोबत राहायचं, असे आता ती अर्थाला धमकावते. कळले ना तुला, आता हे सर्व डोक्याला ताप नुसता. म्हणून आता रागरागाने आपला मोबाईल वगैरे घेते आणि बेडवर झोपायला येते. अर्था बिचारी आता टेन्शन मध्ये असते आणि आता अर्थाही अगदी तिथे बसून विचार करत असते की काही झालं तरी आता मला हा ताराचा प्लॅन आहे तो मात्र रमा काकूला सांगावाच लागेल असे ती आता ठरवते. त्यानंतर आता सकाळी इकडे सोराही तयार होते आणि ती तिच्या बॉयफ्रेंडला फोन लावत असते आणि आता विचार करते की कुठे गायब झाला, याचा फोन का लागत नसेल, म्हणून ती सारखा फोन करत असते. आणि तेवढ्यात अक्षय त्यांच्यासाठी कॉफी घेऊन येतो आणि आता अक्षय तिच्यासमोर चहाचा कप धरतो. तेव्हा आता सोरा रागाने म्हणते की मला नकोय. तिला आता कळतच नाही कारण ती तिच्या मित्राच्या टेन्शन मध्ये असते आणि परत ती अक्षयला सॉरी म्हणते. त्यावरती आता अक्षय म्हणतो की इट्स ओके, नक्की काय झालं पण तू इतकी टेन्शन मध्ये का दिसत आहे, नक्की काय असं झालंय. त्यावरती आता सोरा म्हणते की आदित्य माझा जो बॉयफ्रेंड आहे ना त्याला केव्हाचा मी फोन करते, त्याचा फोनच लागत नाही. आता काही झालं तरी त्याला सर्व काही खरं मला सांगावं तर लागेलच. अक्षय तिला विचारतो की म्हणजे तू अजूनपर्यंत त्याला काही सांगितलेले नाही का. त्यावरती सोरा म्हणते की अरे नाही ना, अरे कसं सांगणार होते, कारण मला थोडंसं माहिती होतं की हे प्रकरण इथपर्यंत ताणत जाईल म्हणून. प्री वेडिंग फोटोशूट वगैरे सगळं काही होईल असं मला वाटलं नव्हतं. म्हणजे हे बघ माझ्याकडून कळलं हे तर त्याला ठीक आहे, पण जर त्याला बाहेरून कळाले तर मात्र काही खरं नाही. त्यावर मात्र आता अक्षय हे ऐकून म्हणतो की बापरे काय सांगतेस. त्यावरती आता सोरा चहा वगैरे घेते, दोघेही चहा घेत असतात आणि सोरा म्हणते की तुला माहिती नाही, कारण तो खूप जास्त हळवा आहे, खूप पॉझिटिव्ह आहे माझ्या बाबतीत. म्हणजे हे बघ कधीतरी चुकून मात्र मी जर त्याचा फोन नाही उचलला किंवा मात्र स्वतःच्या कामाचा जो व्याप आहे तर तो बाजूला ठेवतो आणि थेट माझ्या ऑफिसमध्ये निघून येतो आणि सगळ्यांच्या समोर मात्र तो मला तेथे सॉरी म्हणेल, फुलांचा छान एक गुच्छ देईल. विचारू नको अक्षय, तो मला मनवण्यासाठी काही पण करेल. सोराला आता खूप हसायला येतं आणि ती आपल्या बॉयफ्रेंड बद्दल सांगत असते. आता हे सर्व ऐकून अक्षय म्हणतो की म्हणजे एकंदर ड्रामेबाज आहे तुझा बॉयफ्रेंड तर. तेव्हा आता सोरा हसते आणि सोरा म्हणते की हो खूपच जास्त, आणि हे बघ त्याचं वागणं मला असं वाटतं की हेच खरं प्रेम आहे, त्यामुळे म्हणून मी तुला सांगते की अरे बाबा पहिलं आपण त्याला विश्वासात घेऊयात. त्यावरती आता लगेच अक्षय म्हणतो की खरंच रिअली सोरा, तुला मात्र सगळं काही माझ्यामुळे सहन करावं लागतं आणि माझ्यामुळे मात्र तू ह्या सर्वांमध्ये पडलीस आणि नको ते खरंच अडकली.
परंतु मला सुद्धा कुठे माहिती होतं की हा गुंता इतका वाढेल म्हणून. त्यावरती आता सोरा म्हणते की अक्षय प्लीज, अरे तू कशाला सॉरी म्हणतोस, अरे तुझी काय चूक आहे. तेव्हा आता अक्षय विचार करून म्हणतो की कदाचित बाबा जे म्हणत आहे ते खरंच आहे, रमा परत नाहीच येणार. आता खोटं बोलून मात्र आता मी जी काही लग्नाच्या तयारीसाठी सुट्टी घेतली होती, आता मात्र सुट्टी संपली आणि आजपासून मात्र पुन्हा जॉईन करायचं आहे. आणि तेथे तर रमा ही समोर असणार आणि रमाला मात्र कसं फेस करू हेच मला नाही कळत. आणि ती समोर येईल तेव्हा मी तिच्याशी काय बोलू, कसं बोलू, आणि ती सुद्धा बिचारी काय बोलणार बरं. आता हा सगळा विचार करून सोरा म्हणते की ती बोलेल, नक्की बोलेल. त्यावर आता पुन्हा विचार करून म्हणते की हो, कालचा प्लॅन वर्क नाही झाला, पण आता मात्र माझ्याकडे एक नवीन आता आयडिया आहे त्यासाठी. त्यानंतर मात्र रमा आता सकाळी सकाळी आपल्या ऑफिसमध्ये तयार होऊन येते. सगळेजण आता स्टाफ आहे तिला गुड मॉर्निंग मॅडम करतात, परंतु रमा कुणालाही परत गुड मॉर्निंग करतच नाही, कारण तिचं लक्षच नसतं. सारखी ती विचारतच आहे. आता अक्षय सुद्धा तिच्या समोरून येतो आणि अक्षय तिच्याकडे पाहत असतो. तेव्हा मात्र आता अक्षय तिला हॅलो रमा असं म्हणतो. तर रमा विचार करते की आता मी यांच्याशी कसं बोलू. काल मात्र जे काही घडलं तर नंतर ते माझ्याशी बोलतील असं मला नाही वाटत, म्हणून आता रमा न बोलता जायला निघते. अक्षय बघतच असतो. तर रमा पुढे जाऊन थोडीशी थांबते. अक्षय पुन्हा तिच्याजवळ येतो आणि विचारतो की काय झालं, आणि विचारतो की माझ्या चेहऱ्याला काही लागलेले आहे का. तेव्हा आता रमा अगदी चेहरा बघते आणि नाही असं म्हणते. त्यावर तर अक्षय पुन्हा विचारतो की मग काही चेहरा वेगळा दिसतो का, प्लॅस्टिक सर्जरी वगैरे केलेली आहे असं काही वाटतं का. त्यावर तर रमा इकडे तिकडे बघते आणि म्हणते की नाही हो, असं का बोलतात तुम्ही, असं विचारून तुम्ही सेम दिसत आहात असं म्हणते. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हो ना, मग तुझा चेहरा असा का झालेला आहे बरं. अगं छान अशी स्माइल ठेव ना चेहऱ्यावर, सगळेजण तुला गुड मॉर्निंग करतात, विश करतात, मात्र कुणालाच काही रिस्पॉन्स करत नाही. आणि हे बघ अगं, तू असा चेहरा का केलास, का अशी राहतेस, इतकी नाराज राहू नकोस. जरीही आपल्यातील नातं संपलं असेल, परंतु आपल्यातील बोलणं मात्र संपलेलं नाही आणि तू माझ्याशी नक्की बोलू शकते. एकमेकांच्या बद्दल असणारा आपला आदर आहे तर तो मात्र आपण मनामध्ये ठेवू शकतो. तेव्हा आता रमा ही अगदी अक्षयचं बोलणं ऐकून म्हणते की सॉरी. तर आता अक्षय म्हणतो की हे पग, मला सॉरी वगैरे काही नकोय, तुझ्या चेहऱ्यावर गोड असं हसू हवं आहे. आणि हे पग रमा, पुन्हा एकदा आपण मैत्री करूयात, म्हणून अक्षय आपला हात पुढे करतो. तेव्हा रमा लगेच आता घाईने अक्षयच्या हातामध्ये हात देते आणि दोघेही एकमेकांकडे पाहत असतात. अक्षयला खूपच आनंद होतो आणि रमाला सुद्धा आता लगेच आनंद होऊन तिचा चेहरा मात्र खुलतो. त्यानंतर आता इकडे सोरा आपला मोबाईल मात्र तेथे आता त्या मांडणीमध्ये चार्जिंगला वगैरे लावते आणि तेवढ्यात आता ती आत निघून जाते. आणि तारा मात्र आता आर्थाला घेऊन बाहेर येते आणि तिला काही धमकावत असते. आरोहीला घेऊन ये, आरोही समोर कसं तुला बोलायचं आहे तर तुझ्या लक्षात आलेच असेल, आणि फक्त असं नंदीवाईल्यासारखं हो हो करू नकोस, जे सांगितलेलं आहे ना ते करायचं. आणि तेवढ्यात मात्र आता ताराच्या मोबाईलवर फोन येतो, म्हणून ती आर्थाला म्हणते की जा तू तिला घेऊन ये तोपर्यंत. आणि तेवढ्यात मात्र आता तारा ही फोनवर बोलत असते आणि सोराचा जो मोबाईल आहे तर तो मात्र तेथे समोरच चार्जिंगला आता आर्था पाहते. आर्थाचं लक्ष त्या मोबाईलवर जाते आणि आर्था लगेच आता ह्या ताराला मागे वळून बघते तर ती फोनवर बिझी आहे बोलण्यात, हे तिच्या लक्षात येते. आणि ती लगेच हा चान्स आहे रमा काकूंशी बोलण्याचा, म्हणून तो आता ती सोराचा मोबाईल घेते आणि रमाच्या मोबाईलवर आता फोन करण्याचं ठरवते. आता अक्षय मात्र इकडे चहा बनवतो आणि रमा सुद्धा तेथे क्लाउड त्या किचन मध्येच असते. आणि आता ती सारखी अक्षयकडे बघत असते आणि सारखी ती अक्षयकडे बघत असते. तर अक्षय चहा करता करता त्याचा चहा झाल्यानंतर तो रमाला विचारतो काय झालं, अगं तू मला कधी चहा करताना पाहिलेलं नाहीस का, कारण आता यापुढे मात्र तू माझ्या हातचा चहा नाही पिऊ शकणार आणि तो चहा मात्र तू मिस करशील. तेव्हा आता रमा म्हणते की हो ते तर मी करेलच. आणि तेव्हा मात्र आता लगेच ही म्हणजे अक्षय तिला चहा वगैरे देतो आणि म्हणतो की हे बघ, अजून सुद्धा वेळ गेलेली नाही, अजून सुद्धा तू विचार कर. तेवढ्यात दुसरा शेफ आहे तर तो अक्षयला काही लिस्ट दाखवायला येतो आणि अक्षय सर ही लिस्ट बघून घ्या. आणि अक्षय रमाला चहा वगैरे देतो आणि ती लिस्ट आहे तर तो चेक करत असतो. आणि अक्षय मात्र आता लिस्ट चेक करत असतो आणि तेवढ्यात रमाच्या मोबाईलवर आता सोराच्या मोबाईलवरून अर्थाने केलेला हा कॉल येतो. रमा मात्र आता सोरा म्हणून कॉल बघते आणि अक्षयकडे पाहत असते. अक्षयकडे बघत ती मनात विचार करते की सोराचा फोन मला काय येत असेल, मग तिला संशय तर आला नसेल ना मी येथे अक्षय बरोबर आहे म्हणून हा फोन उचलायला नको, गोंधळच व्हायला नकोय, म्हणून रमा काही फोन उचलत नाही आणि फोन मात्र अगदी पालता ठेवते. आता मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता मात्र तारा ही जेव्हा अगदी तेथे ऐकत असते आणि सोरा फोनवर बोलत आहे तिच्या बॉयफ्रेंडशी. आता तारा हे सर्व काही चोरून ऐकण्याचा प्रयत्न करत आहे, कारण सोरा मात्र आता आपल्या बॉयफ्रेंडला हे सांगत असते की अरे इथे मी आता एका वेगळ्याच कामासाठी एका घरात आलेले आहे आणि आज मात्र आपण नेहमीच्या ठिकाणी भेटूयात.
आता तिच्या बॉयफ्रेंडबद्दल ताराला सर्व काही समजते. तारा स्वतःशी खुश होऊन हसते की हिचा बॉयफ्रेंड आहे तर. आणि आता मात्र सोरा ही तयार होऊन भेटायला जायला निघालेली असते. आता रमा आणि अक्षय घरी येतात. आता रमा ही सोराला तारासमोर म्हणते की अगं तुझा मला फोन आला होता म्हणून मी तुला भेटायला आले. आणि तेव्हा मात्र आता लगेच ताराच्या डोक्यात येतं की रमा आणि सोरा यांचा फोन तर सेम आहे. आणि आता तेवढ्यात सोरा ही अगदी म्हणजे घाईने जायला निघते आणि त्याच वेळेस आता त्यांचा मोबाईल आहे एकमेकींचा धक्का लागून आता मोबाईल खाली पडतात. आणि तेवढ्यात मात्र ते दोघे एकमेकींना थँक्स असं म्हणत असतात. तर आता सोरा दोघींचा मोबाईल आहे तर तो चेंज करते आणि आता मात्र ही सोरा थँक्यू रमाला बोलते आणि बाय करून निघून जाते. आता मात्र तारा इतकी खुश होत असते कारण सोरा आणि रमा या दोघींचे फोन चेंज झालेले आहे. आता मात्र खूप मजा येणार आहे. तर रमा आता ताराकडे पाहत असते. तर मित्रांनो आता शेवटी काय होईल, आता ताराने जे काही फोन चेंज केलेला आहे तर त्यामुळे मात्र रमासमोर अक्षय आणि सोरा नाटक करत आहे. हे सत्य कसं येणार आहे हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.